नमस्कार मंडळी. नेहमीच्या रटाळ आयुष्याकडे मिश्किलपणे बघण्यासाठी आम्ही घेऊन आलोय विनोदाचा गमतीशीर चष्मा, ज्याचं नाव आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. कॉमेडीचा चौकार, टेन्शन तलवार. को पावर्ड बाय पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड. मंडळी, आर्थिक अडचणींमुळे एका कंपनीतल्या कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा आली आहे. असे दोन गदाधारी आणि त्यांचा बॉस आता तुमच्या समोर येत आहेत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया विक्रोळीचा शाहरुख पृथ्वी प्रताप, विनोदाचे पौष्टिक स्प्राउट ओमकार राऊत आणि कधी गोड कधी तिखट चेतना भट. हॅलो. हां, मिस चेतना आणि मिस्टर राऊत यांना माझ्या केबिनमध्ये पाठवा लगेच. हो. हां. मे आय कम इन सर? मे आय कम इन सर? डिड यू कॉल अस? डिड यू कॉल अस सर? अरे किमान निरोप पोहोचू तरी द्या तुमच्यापर्यंत, त्या आधीच याल. सॉरी सर, पण तुम्ही बोलवलत ना आम्हाला सर. हा, म्हणून आलो सर आम्ही. हां, ऍक्च्युली काय झालंय, मला तुम्हाला एक बातमी सांगायची आहे. कॉंग्रॅच्युलेशन सर. कॉंग्रॅच्युलेशन सर. आधी सांगायचं होतं सर. तुम्ही ऐका ना, मी नाही सांगितली अजून बातमी. एक आणि बातमी वाईट आहे जरा. मला सांगतानाही फार दुःख होतंय ऍक्च्युली. सो सॅड सर. सर आधी का नाही सांगितलं सर? म्हणजे आम्ही मदतीला आलो असतो सर. वी आर विथ यू सर. अरे ऐका ना, ऐका ना आधी. नका ना सोशल नेटवर्किंग सारखं वागू. फोटो दिसला की श्रद्धांजली. थांबा, वाढदिवस पण असतात ना. हॅपी बर्थडे सर. मला नाही. शांतपणे ऐकाय बघा, बातमी वाईट आहे हां, पण ती वेगळी वाईट आहे. म्हणजे कसं सांगू आता सर? सर तुमचं आणि स्टेला मॅमचं जे प्रकरण होतं ते घरी कळलं? ते कसलं घरी? काही बडबडायचं नाही मिस्टर राऊत. नाही. हा, माझं आणि स्टेला मॅमचं असं काही नाहीये. आमच्यात फक्त वैचारिक आदान प्रदान आहे. हा नाही सर, मला फक्त वाटलं म्हणून मी आपलं. नाही, काही वाटून घेऊ नका, कळलं का? अफवा आहेत सगळ्या. सॉरी सर, ते काही खरं नाहीये. आणि बातमी जी आहे ती वेगळी वाईट आहे. काय झालंय, आपली जी मॅनेजमेंट आहे त्यांनी मला सांगितलंय कंपनी आता कॉस्ट कटिंग करणार आहे. तर प्रत्येक ब्रँचमधला एक एम्प्लॉई आपल्याला काढायचा आहे. ओ नो सर. सर नाही, प्लीज तुम्ही आम्हाला सोडून नका जाऊ सर, प्लीज. सर तुमच्याशिवाय आम्ही ऑफिसमध्ये काय करणार सर? ऑफिस कसं होणार सर? प्लीज ऐका ना. चेतना मॅडम, अरे पण रडू नका, तुम्ही रडू नका, तुम्ही रडू नका. सर सर नसतील तर आपण आहोत ना, आपण आहोत सर. सर तुमची कमी आम्ही भासवू देणार नाही सर. ह्या कंपनीची जबाबदारी आम्ही या कोमल खांद्यावर अशी अलगदपणे उचलू सर, घाबरू नका. अलगद खांदा उपटू करे तुझा? अरे कंपनीने मला कोणाला तरी काढायला सांगितलंय. कंपनी मला नाही काढत आहे. आणि ज्यांना काढायचंय ते तुमच्या दोघांपैकी कोणीतरी एक असेल. अरे आता व्हा रिॲक्ट. वेळेच्या आधी येता, वाक्य ऐकलं रिॲक्ट तर व्हा. नाही सर. सर प्लीज मला नका काढू सर. सर मला नोकरीची खरंच गरज आहे सर. माझ्या दिराचं शिक्षण, नंडेचं लग्न, सासऱ्यांचं ऑपरेशन, सासूबाईंचं मोतीबिंदू सर सगळं बाकी आहे सर. महिना कसा बसा जातो सर? प्लीज सर मला. हो सर, सर प्लीज सर. हिला सासू सासरे तरी आहेत, माझं अजून लग्न पण नाही झालंय सर. म्हणजे नुकतंच ठरलंय, नोकरी गेली आहे कळलं ना तर तुटेल सर. प्लीज सर. मग माझं दिराचं लग्न, नंतर नंदेचं शिक्षण, नंतर सासू सासऱ्यांचं ऑपरेशन सगळं राहून जाईल सर. प्लीज सर. माझ्या मुलाची ऍडमिशन बाकी आहे सर. प्लीज सर माझं मुलंच बाकी आहे सर. प्लीज सर मला मला नका. ऐका ना. अरे मला कळतंय, मला तुमचं दुःख कळतंय, पण मी काहीच करू शकत नाही. काय झालंय, कंपनीने सांगितलंय कुणाला तरी काढावं लागेल. आता गोंधळ इतकाच आहे की नेमकं कुणाला काढायचं तुमच्या दोघांपैकी. कारण काय, तुम्ही दोघंही सेम कॅलिबरचे आहात. थँक्यू सर. दोघंही तितकेच काम चुकार आहात, तितकेच आळशी आहात. थँक्यू सर. म्हणजे लाज वाटली पाहिजे रे. थँक्यू म्हणतोय, लाज वाटली पाहिजे. येस सर. काय प्रॉब्लेम होतोय मला कळत नाहीये, नेमकं कुणाला काढायचं. कारण काय, मी तुम्हाला काढीन असाच आणि मग मला गिल्ट येईल आयुष्यभर. अरे यार उगाच काढला. त्यापेक्षा समजा मला कळलं की तुमच्या दोघांपैकी कुणीतरी ऑफिसमध्ये कधीतरी काहीतरी घोळ घातलाय, चुका केल्यात, तर मी ज्याला काढणार आहे त्याला काढण्याचं समाधान असेल ना माझ्याकडे. त्यामुळे तुम्ही दोघांनी चुकायला हवं. तुम्ही चुका करा आणि मला सांगा कोण बरं चुकलंय, तर मी एकाला काढीन. एक गेला की दुसरा सेफ. खरं तर दोघांनाही काढायला हवं, माझी इच्छा तीच आहे. सर हे असं आहे सगळं? हो असं आहे सगळं. मी सांगते ना याचे घोळ सर. चेतना
एक मिनिट. चेतना चेतना त्यांना बोलू द्या, त्यांना बोलू द्या. राऊत काढू. नो नो सर. हा चेतना बोला, प्लीज बोला. हा राऊत. हा राऊत असणं काय चुकीचं आहे? राऊत असणं चुकीचं आहे? हा? म्हणजे मी राऊत आहे म्हणजे मी चुकीचा असं आहे का सर? तर सांगा मला. त्यांना सांगा. त्यांना पूर्ण बोलू न देणं हे चुकीचं आहे. बोलू द्याल सॉरी सर. की काढू? नाही नाही. काढा सर याला. नाही तुम्ही सांगा, तुम्ही काय सांगत होता सांगा. हा राऊत आपल्या ऑफिसची स्टेशनरी घरी घेऊन जातो आणि जाताना ट्रेन मध्ये विकतो सर. काय काय? साधारण ही रिॲक्शन माझी असायला हवी. काय? लाऊड झाली जरा नाही? लाऊड झाली. हा लाऊड झाली सर. लाऊड झाली. हा तुम्ही बाजूला. ए आपल्या ऑफिसची स्टेशनरी तू लोकल मध्ये जाऊन विकतो? नाही सर, पूर्ण स्टेशनरी नाही पण 10-25 पेनं आणि काही स्टेपलरच्या पिना दसकापाच असं करून सर विकतो सर. लाज नाही वाटत तुला? लाज नाही वाटत? सर वाटते सर, पण माझं काय घेऊन बसलाय? हिला बघा. मी काय केलं? तू काय केलंस? सर ही दुपारच्या वेळेला सर स्टोर रूम मध्ये गादी टाकून झोपते 4 तास. काय? अरे मला रिॲक्ट होऊ द्या ना कोणीतरी. काय ऑफिस मध्ये झोपा काढता तुम्ही चेतना? सर मी एकटी नाही झोपत. घ्या 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 सर म्हणजे सर बरेच जण झोपतात सर. घ्या. म्हणजे सर प्रत्येक जण एक एक गादी घेऊन आलाय, स्टोर रूम मध्ये ठेवली आहे गादी. आम्ही दुपारी लॉटऱ्या काढतो, ज्याला लॉटरी लागेल तो दुपारी स्टोर रूम मध्ये जाऊन झोपतो. एवढंच आहे सर. लॉटरी काढता तुम्ही ऑफिस मध्ये? बघा सर. ती पण झोपायची बघा. स्टोर रूम मध्ये? घ्या सर. अरे ऑफिस आहे का लॉज आहे? आवडत नाही ना सर. थांब ना तू, थांब ना. बोलतोय ना मी तिच्याशी. तुम्ही झोपतो ऑफिस मध्ये येऊन मिस चेतना? सर मान्य आहे मला, पण मी फक्त पाठ टेकवते ना सर. हा काय करतो सर? काय करतो मी? हा सर काय करतो? तुमची गाडी दुपारच्या वेळेला टॅक्सी म्हणून भाड्याने देतो सर. काय? डुप्लिकेट चावी बनवून घेतली यांनी सर. काय? अरे मला घेऊ दे ना काहीतरी यार. 2 चांगली वाक्य दिली होती गोस्वामी सरांनी. काय काय ती पण घेतली यार तू? सर हा तुमची वाक्य चोरतो, याला काढा सर. मी तू एक मिनिट मी काढणारच आहे त्याला, पण आधी मला सांग. एक मिनिट इकडे. माझी गाडी तू भाड्याने देतोस? मी तरी तुमची गाडी भाड्याने दिली, ह्या तुमच्या बायको पर्यंत पोहोचल्या होत्या. माझी बायको भाड्याने दिली तुम्ही? नाही, सर. सर सर बायको भाड्याने नाही दिली आहे सर. ही तुमच्या बायकोला तुम्ही कधी गेलात, तुम्ही कुठे गेलात, कसे गेलात, कधी गेलात, कोणाबरोबर गेलात हे सगळं सांगते सर. ही खबरी आहे सर, खबरी. अहो मेसेज पर मेसेज 20 पैसे, आपलं 40 पैसे असा रेट आहे हिचा. ओ तरीच मी विचार करतोय माझी बायको हल्ली मी घरी गेल्यावर स्टेला आला आहात की जाणार आहात, स्टेला आला आहात की जाणार आहात असं का विचारते? ब्रिलियंट वाईफ सर, ब्रिलियंट वाईफ. व्हॉट अ पन सर. व्हॉट अ पन. तुम्हाला आठवतंय तुम्ही हिला मेमो दिला होतात? हा मी हिला मेमो दिला होता. हा सर, तेव्हा तुमचा फोटो आणि त्या पगारेबाईंचा फोटो फोटोशॉप करून तुमच्या बायकोला पाठवला हिने. तो फोटो तुम्ही फोटोशॉप केला होता? म्हणजे काय सर तुमच्यामुळे जवळजवळ माझा डिवोर्स होत आला होता. सर? डिवोर्स झाला तुमचा? नाही ऐका ना, तुम्ही पूर्ण ऐका ना. तुम्ही आज खूप प्रॉमिसिंग वागताय. ऐका, तुम्ही पटापटा वाक्य घेताय. थांबा 2 मिनिट थांबा. नाही झालाय माझा डिवोर्स. थांबा. सर सर ऐक. माझा डिवोर्स झाला असता मिस चेतना, बिचाऱ्या त्या पगारे बाई मला विनाकारण त्यांना ट्रान्सफर द्यावी लागली, वेगळीकडे शिफ्ट करावं लागलं. हो येस सर. मिस चेतना मी तुम्हाला काढणार आहे. सर, तुम्ही ऐका. माझ्या बायकोला खबर देता? सर ऐका ना, मी काय म्हणते, बायको काय एक गेली की दुसरी येते सर. पण यांनी काय केलं माहितीये काय केलं? सर? यांनी तुमच्या जीवाभावाचा मित्र तोडलाय सर. कुठला मित्र? अरे माझ्या मित्राबद्दल तरी मला विचारू दे रे. सगळं का माझं घेतो तू? तुम्हाला आठवत आहे? एक मिनिट. मी आहे ना, मी डिटेल्ड करणारा नट आहे, तपशील करणारा. आधी मी एक्सप्रेशन देतो, मग वाक्य घेतो. पाजल्यासारखं नाही करायचं पटकन. बघ मी काय करतो. कुठला मित्र? असं करा ना, करा ना असं. एक तर वाक्य चोरतो आणि पटकन बोलतो. कुठला मित्र? तुम्हाला आठवतं सर, तुमचा गर्भ श्रीमंत मित्र ज्याने 3री लग्नपत्रिका तुम्हाला पाठवली नाही म्हणून तुम्ही किती नाराज झाला होता सर. हो त्याने मला पाठवली नव्हती यार. सर पाठवली होती. मला का नाही मिळाली? त्यांनी ऑफिसच्या पत्त्यावर पाठवली होती. हा. ती पत्रिका हा भामटा घेऊन गेला तिकडे राजस्थानला 3 दिवस सर लग्नाला. हा गेला भुरटा.
मी एकटा गेलो होतो? एक मिनिट मिस्टर राऊत. एक मिनिट सर, गंमत पुढे आहे. थांबा काय हो मी एकटा गेलो होतो? अरे थांब ना बाबा, जरा लिस्निंग ठेव ना. कसं काय मिळतं याला पुन्हा गाडगे ना? मला काही कळत नाही बाबा. लिस्निंगच नाही, ऐकायला पण पाहिजे ना समोरच्याचा. सर ए माझ्या पुन्हा गाडगीवर यायचं ना. सॉरी मी एकटा गेलो होतो, सांग ना. हो मी गेले होते सर यांच्या बरोबर, पण या. यांच्यावर लक्ष ठेवायला गेले होते सर. तुमच्या गर्भश्रीमंत मित्राच्या लग्नात यांनी दारू पिऊन गोंधळ घातला असता ना, म्हणून मी याच्या बरोबर गेले होते सर. मी गोंधळ घालतो? मी? ओ सर, हिनी त्या अब्जोपती मित्राला तुमच्या अब्जोपती मित्राला हिनी 11 रुपयाचा आहेर दिला सर. 11 रुपयाचा आहेर टाकून आली असतो. सर या. मी तरी 11 रुपये दिले. हा काय म्हणत होता माहितीये? काय? रिकामं पाकिट देऊया, 1 रुपयाचं कॉइन त्यावर चिकटवून. मी होते ना म्हणून 11 रुपये दिले आणि त्यावर तुमचं नाव घातलं. त्यांना कळलं तुम्ही येऊन गेलात ते माझ्यामुळे. अच्छा, तरीच तो माझा मित्र माझे फोन उचलत नाहीये हल्ली. अरे फोन काय यार, माझ्या पोस्ट सुद्धा लाईक करत नाही यार तू. नाही सर, तुमच्या पोस्ट बेसिकच असतात, त्या कोणी लाईक करत नाही. एक्झॅक्टली सर, ते सोडून द्या. तुम्ही हिला काढून टाका हो सर, मी सांगतोय तुम्हाला. सर मी काढणार आहे, मी तुम्हाला काढणार आहे. व्हेरी गुड सर. ठीक आहे सर, ठीक आहे मला काढा तुम्ही. पण यांनी काय केलं माहितीये सर? काय केलं? याच्यामुळे सर लाईट बिल वाढतं आपल्या ऑफिसचं. हा इथे ऑफिस मध्ये रात्रभर पार्ट्या करतो. ऑफिसचं रात्री पब होतं. छताला लाईट्स लागतात. रब्बिश. टेबल बाजूला सरकवून इथे डान्स फ्लोअर तयार केला जातो. Disgusting, this is. फक्त डान्स करायला मुली आणायच्या बाकी ए नाहीये त्यांना. शट अप. ओ सर, काहीतरी रिॲक्ट काय बोलते ती? तुला आली अभिनयाची उबळ, करून घे सगळं. जेवढ्या फटी तिनं मला दिल्या त्या सगळ्या फटीत तूच घुसलास. घे कर. सॉरी सर, ते बोला ना. युजलेस. इथे मुली नाचवायच्या, सॉरी, इथे मुली नाचवायच्या बाकी आहेत. नाही मुली नाचवायच्या बाकी आहेत. नाही. तेवढं असेल तर तेही करा ना मिस्टर राऊत. सर, हिला काढून टाका लगेच, आज रात्री करूया. 2च अक्षरी शब्द आहे, लाज. वाटू द्या ना जराशी. वाटते सर, मला वाटते, पण मी फक्त रात्री पार्टी करतो. ही दिवसा ढवळ्या लग्न करते सर, लग्न. सर माझं लग्न झालंय. ए ते लग्न नाही म्हणते मी. तिला विचारा तिला नंडेचं लग्न. वेन्यू विचारा तिला. वेन्यू विचारा. वेणू काय? तू कशाला करते अभिनय? तिघांना नाही देत ते पुन्हा गाडगे. बोल ना. वेन्यू सर आपलं ऑफिस. नाही सर, पण या. कमी लोकांमध्ये लग्न करायचं ठरलंय ना, म्हणून मी इथे लग्न करायचं ठरवलं सर. ऑफिस बरं आहे ना, कुठे ते हॉल बिल बुक करा सर. ऑफिस बरं पडतं, म्हणून आपलं इथे लग्न होऊन जाईल. सर पण लग्न एकदाच होणार आहे ना, फक्त रविवारी लग्न आहे. हा इथे रोज पार्ट्या करतो. पार्ट्या करणं हे चुकीचंच आहे की नाही? ऑफिस मध्ये याला काढा ना सर. तुम्ही हिला काढा हो सर. सर याला काढा. तू हिला काढा. हिला याला काढा, सर. हिला काढा. एक मिनिट. मी दोघांना काढतोय. फायर. निघा. सर दोघं निघा. मला कोणीच नको इथे. दोघांनाही काढतोय मी. निघा. सर ओके, काढा. आम्हाला काय प्रॉब्लेम नाही. हा निघा. चला. आम्हाला काढायचं असेल तर ऑफिस बॉयला पण काढावं लागेल. त्याला का काढायचंय मी आता? ए सांग. का काढायचंय मी सर ऑफिस आपला बॉय? ऑफिस बॉय आपल्या ऑफिसचं टॉयलेट 2 रुपये घेऊन सुलभ शौचालय म्हणून वापरायला देतो बाहेरच्या लोकांना. बघा, ऑफिसचं टॉयलेट सुलभ शौचालय म्हणून? हो सर. आणि मग तुम्हाला लिफ्ट मधला पण काढावं लागेल सर. हो, त्याला का काढायचंय मी? आपला लिफ्टमन आहे ना, लिफ्टमन. रविवारच्या दिवशी समोरच्या वस्तीतल्या पोरांना लिफ्ट अशी खालीवर खेळायला देतो पैसे घेऊन. अरे काय चाललंय माझ्या ऑफिस मध्ये? तो लिफ्टमन पण बिझनेस करतोय, आपला ऑफिस बॉय पण बिझनेस करतोय. अरे काय चाललंय काय? अरे तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजेत रे. आम्हाला? हा, आम्हाला? या कंपनीच्या मालकाला लाज वाटली पाहिजे सर. अरे पगार वाढ करावी म्हणून आम्ही आंदोलनं करतो, तेव्हा लॉस झालाय कंपनीला असं सांगून जेव्हा गोव्याच्या 5 स्टार हॉटेलमध्ये जाऊन पार्टी करतो ना तो, तेव्हा त्याला लाज वाटली पाहिजे सर. प्लीज. एक्झॅक्टली सर. इथे आमचे 6-6 महिन्यांचे पगार राहिलेत सर. आमच्या मुलांचे ऍडमिशन करताना आमच्या नाकीनऊ येतात ना, तेव्हा मालक पोस्ट टाकतो स्वतःच्या मुलाला शिक्षणाला लंडनला पाठवणार आहे, तेव्हा लाज वाटायला पाहिजे सर. म्हणजे काय? आमच्या जनरेशनचा प्रॉब्लेम काय माहितीये का सर? आम्ही खूप एज्युकेटेड आहोत पण आम्हाला पगारच कमी आहे. बोला. आमचं देशाचं दुर्दैव हे आहे ना सर, की प्रामाणिकपणे काम करण्याची अपेक्षा फक्त कामगारांकडून केली जाते, मालकाकडून कधीच नाही. आणि मालकाला माहिती असतं ना सर, त्यांनी कितीही घोळ घाला, कितीही घोटाळे करा, तरी तो देश सोडून पळून दुसऱ्या देशात जाऊन राहू शकतो. आम्ही दुसऱ्या रूम मध्ये पण जाऊन राहू शकत नाही सर. हा
सर हे जे प्रॉफिट होतं ना कंपनीला त्याचं रिफ्लेक्शन आमच्या पगारात दिसलं ना तर मी जे विकतो ना ट्रेनमध्ये स्टेशनरी त्याचा मला लाज वाटेल थोडीशी, किंबहुना ते करायची मला गरजही येणार नाही. लाजेबद्दल बोलताय? खूप सिरियस बोललात ना पटकन. हरकत नाही, मला काही हे नाही, म्हणजे बोललात ते बरोबर बोललात तुम्ही. मी तुम्हा दोघांना इथे यासाठी बोलवलं होतं की मी कोणाला तरी काढणार होतो, पण तुम्ही जे बोललात ते मला पटलंय आणि मला असं वाटतं मी तुम्हाला एक ऑफर द्यायला हवी. काय सर? ऍक्च्युली मी पण थोड्या दिवसांनी ही कंपनी सोडून स्वतःचा बिझनेस सुरू करणार आहे. काय सर? हो सर. सगळ्यांना नका सांगू. हां, तर फक्त एवढंच की तुम्ही दोघं जॉईन व्हाल मला. का नाही सर? का नाही सर? ऑफकोर्स सर सर. नक्की सर. म्हणा सर. तुमचं ऑफिस कुठे असेल सर? आपण ना ते तुमचं पनवेलचं फार्म हाऊस आहे ना तिकडे तुमचं ऑफिस सुरू करूया. हा. मस्त फार्म हाऊस आहे सर. Yes. ते काय मामींना ठेवलंय त्यांना तरी काम करायला सांगू. ओके. माझ्या फार्म हाऊसवर तुझ्या मामींना ठेवलंयस आणि त्यांना तू ते रिकामं करायला सांगणार आहेस? सर सर मला कळलं नाही काय. मला नाही नाही सर सर हा, काय? त्याचं दाद घशात घालीन सशा पटकन बोल. सर त्याचं काय आहे सर, ते ना आम्ही आणि चेतना मॅडमनी आणि तुमच्या वाईफनी मिळून एकत्र यांच्या मामीला रेंटला दिलंय सर. माझं फार्म हाऊस तुम्ही परस्पर तुझ्या मामीला रेंटवर दिलं? परस्पर नाही सर, तुमच्या बायकोला माहितीये ना तुम्ही तुमचा सगळा पगार स्टेलावर उडवणार. मग त्यांना हा सर नाही. मग त्यांना काहीतरी इन्कम हवं की नाही. हे रेंट डायरेक्ट त्यांच्या अकाउंटला जातं सर. हो सर. तुम्ही माझ्या फार्म हाऊसवर सर, आम्ही नाही, सर. तुमची मामी तुमच्या वा 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 वा, अतिशय सुंदर कॉन्सेप्ट, लिखाण आणि सादरीकरण. मस्त मित्रांनो, खूप छान. हास्यरसिक सई. मस्त परफॉर्मन्स होता. परफॉर्मन्सच्या शेवटी काही वाक्य होती ती अत्यंत महत्त्वाची होती. काहीशा काय म्हणूया डोळे उघडणारी होती, विचार करायला लावणारी होती. तिघांचंही बेरिंग छान होतं. मस्त वाद घातलेत, आम्हाला खूप मजा आली. थँक्यू. प्रसाद. या स्किटमध्ये आत्ता या सगळ्या लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये कॉर्पोरेट कंपन्यांमधल्या कर्मचाऱ्यांवरती काय परिस्थिती ओढवली असेल याची बाजू तुम्ही एका पद्धतीने दाखवलीत. पण मला गंमत अशी वाटते की त्या प्रत्येकाच्या वेदनेकडे, दुःखाकडे आपला अँगल हा कायम ह्युमरचा असतो आणि त्यामुळे त्यांच्या ज्या भावना आहेत त्या लोकांपर्यंत अत्यंत क्लिअरली आणि ट्रान्सपरंटली पोचतात. त्यामुळे तुम्ही जे काम करताय या मंचाच्या माध्यमातून ते फार महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. या सध्याच्या काळामध्ये लोकांची जी मानसिक अवस्था झालेली आहे त्यातनं बाहेर पडण्यासाठी त्यांच्याच अडचणींवर जेव्हा त्यांना हसायला येईल तेव्हा त्यांचं दुःख त्यांना थोडंसं विसरायला होईल. सो प्राऊड ऑफ यू. थँक्यू. ऑल द बेस्ट गाईज. वेल डन. मंडळी, मधुचंद्राच्या रात्री पौर्णिमेसारख्या फुलणाऱ्या चंद्राला खग्रास ग्रहण लागलं तर बघूया काय होतंय ते. मधुचंद्राची ही हसरी रात्र तुमच्या समोर घेऊन येत आहेत विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर आणि जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव. प्रसादा, बोला हनीमून स्पेशलिस्ट. आता काय करू मी पुढे? विषयच क्लिअर केला तर फायनली तो दिवस आला ज्या दिवसाची समस्त पुरुष वर्ग आणि ज्या स्किटची माझी बहीण आतुरतेने वाट बघत असते. हनीमून स्किट. आता मी जरी हनीमून साजरा करणार असलो ना तरी हनीमूनचा फिल्म मला दिवसभर लग्नात होता. लॉकडाऊन लग्न, फक्त 25 जणांना परमिशन, आले 8च जण, फुल हनीमून सारखी प्रायव्हसी. लग्न पण 2 तासात आटपलं. फायनली आम्ही आत्ता दोघांनी अँटीजन टेस्ट केली आणि आम्ही आत्ता जवळ येणार आहोत. बरं, हनीमूनला फार लांब नाही आलोय, राहायला दादरला आहे, हनीमून बँडरला चाललाय. जिल्हाबंदी आहे ना म्हणून मी काय बोलत बसलोय. राहिली कुठे नम्रता? आहे का? पाहिले का अशी नवरी पीपी किट मधली? झालं ना आता अँटीजन टेस्ट वगैरे.
काढ ना ते. पीपी किट काढताना एक्साइट झालो मी पहिलाच. नुसता त्रास होतो नाही तर पीपी किट काढताना. हे हे गुलबदन, रुख से मास्क तो उठाओ. हुजूर, आप ही निकालो ये मास्क. पहिला घुंगट उचलायचो, आता मास्क काढावे लागते. क्या मास्क उतरवणार अंगावर रोमांच पहिलाच पुरुष. काय करायचं या सौंदर्याचं? जगभरातले सायंटिस्ट आणि अंतराळवीर सगळे वेडे आहेत. तिकडे चंद्रावर यान पाठवत आहेत. त्यांना काय माहिती, चंद्र तर इथे माझ्यासोबत रूम मध्ये आहे. तू लाजली तर किती सुंदर दिसतेस माहितीये तुला. खरं तर लाज तुम्हाला वाटली पाहिजे. का? इतक्या चांगल्या कॉमेडी शो मध्ये अशी फालतू वाक्य घेता. फालतू नाहीये, खूप मना. ह्याच्यात काय फालतू? एक आहे चांदचा मुखडा, चांद वगैरे एवढं काय. खरं है. ठीक है. मैं तो हमेशा तुम्हें चांद कह दूं मुमकिन तो है, लेकिन लोग तुम्हें रात भर देखे ये मुझे गवारा नहीं. थांब, कसला तरी आवाज आला. थांब, काय तरी आवाज होतो. काय? उचकी आली म्हणा. अच्छा, उचक्या. एक सेकंड, पाणी घे. वरती बघून पाणी प्यायचं, सोपं. काही नाही, लगेच जातं. उचकीचं काय? हे घे, नाक दाबून घे, वरतून पाणी पी. हा, नाक दाबून ठेव, लगेच जाते उचकी. दे. काय झालं? काय करशील? काय करतेस? तुम्ही तर म्हणालात नाक दाबून ठेव. नाक दाबून म्हणजे तोंड उघड. नाक आणि तोंड दाबलंच उचक्या थांबतील, गचकन जाशील. अगं हा, नाक दाब आणि हळूहळू एक एक घोट पाणी पी. काय नाही, थांब ना, डोंट वरी, काय नाही. वरती वरती बघ, वरती बघ, वरती बघ. थांबली मग, एवढं सोपं आहे ते. नाही, थांब ना. वरती वरती बघ, वरती बघ, वरती बघ, वरती बघ. उगाच आपलं घाबरतेस. काय नाही, सोपं असतं. ते तुम्ही काहीतरी म्हणत चांदचा मुखडा. हा हा हा, चांदचा. मी खूप पाठ करून आलो आज. लोग कहते हैं कि तुम चांद जैसी दिखती हो. लोग कहते हैं कि तुम चांद जैसी दिखती हो. मैं तो कहता हूं कि चांद खुद मुझे ऐसा दिखता है. हा ठीक, एक काम कर. मी काहीतरी गोड देऊ का तुला खायला? गोड खा, म्हणजे उचक्या थांबतात गोड खाल्लं तर. गोड काय तुमच्याकडे गोड? तसा तर मी स्वतःच गोड आहे. काय चाललंय तुमचं? काय? एवढ्या चांगल्या कॉमेडी शो मध्ये असं कोणी फालतू वाक्य टाकतं का? आपला हनीमून म्हणजे तुला कॉमेडी शो वाटतोय? काय कॉमेडी शो नाही तर काय आहे? कुठल्या हनीमूनला असे जजेस बसतात समोर, कसं चाललंय बघायला? मी गोड देतो तुला. एक मॅगड आहे, काहीतरी चॉकलेट आहे, चॉकलेट आहे. का अशी अचानक आली? थोडं ठेवा, लागेल नंतर. म्हणजे काय काय असं थोडं थोडं खायचं. जाईल जाईल, डोंट वरी. आहे ना, गेली बघ. थोडं ठेव.
थांबले. येस दॅट्स इट. राहिलं बाबा एवढंच. हे घे घे. पाणी बघ तिथे ठेवलंय पाणी. एक मिनिट मी देतो. हे घे. थांब ना, गोड खाल्लं की थांबतं काय नाही. संपलं चॉकलेट संपलं. थांबली. हा थांबलं. सोपं आहे काय नाही अगं, खूप उपाय आहेत. उचक्याचं काय. हा तर आपण काय बोलतो. का असं होतंय? ऐका ना, मला काय वाटतं माहितीये का, माझी कोणीतरी आठवण काढत असेल. असं माझी आई म्हणाली होती की जर तुमची कोणी आठवण काढत असेल ना तर तुम्हाला उचक्या लागतात. मग हे आई आई कशाला आठवण काढताय. उचक्या लागल्यात नम्रताला. इरिटेट होतोय खूप. नाही काहीतरी नाही आई करा. नाही. बाबा झालं मुलीचं लग्न व्यवस्थित झालं, नका आठवण काढू बाबा. नाही बाबा पण नाही. बघू तुझा मोबाईल दे जरा बघतो. बघतो ना कोण म्हणाला फोन. अगं उचक्यांचा जवळजवळ डुक्कर झाला. अरे मला बघू तर दे. अशी काय बघूया ना कोणाकोणाला फोन केलेत. नंदिनी नाही. मग उषा नाही. नीता मामी नाही. पानपट्टीवाला पानवाल्याचा का नंबर सेव्ह आहे. पानवाल्याला का फोन केलास तू. पानवाल्याला मी कशाला फोन करू. तुम्ही संशय घेताय माझ्यावर. मग बाबांनी आपल्या लग्नात ते विडे होते ना त्याच्यासाठी पानवाल्याला फोन करायला सांगितलं होता. ते विडे वाटतात ना 25 तुम्हाला. मी कशाला पानवाल्याला. काहीतरी पहिल्या दिवशी तुम्ही असं संशय घेता. कोण आठवण काढतायत. कंटाळा आला या उचक्यांचा छातीत पण. एक काम कर तू, लक्ष कुठेतरी दुसरीकडे डायव्हर्ट कर म्हणजे उचक्या थांबतील. कुठे डायव्हर्ट करू. दुसरा काहीतरी विचार कर. मला खूप इरिटेट होते आता. बाबांचा फोन का आलाय. बाबा हॅलो. नमा हा बोला ना बाबा. बेटा हा बाबा. रडतेस का तू. नाही मी रडत नाही. मला हुंदक्यांचा आवाज येतोय. नाही हुंदक्यांचा आवाज नाही. एक मिनिट काय केलं जावई बापूंनी. नमा फोन दे जावई बापून आधी. फोन दे जावई बापून आधी. ऐकत हा बाबा. नमापासून लांब राहा रे. एक मिनिट. हॅलो काय लांब राहा. काय केलंस माझ्या मुलीला तू. मी कुठे ती रडतीये का. हुंदक्यांचा आवाज येतोय. कर दे मला लवकर. अहो बाबा ऐका माझं. ते हुंदके नाहीये त्या. अहो उचक्या लागल्यात त्या. असं कोण रडतं कधी. अरे बापरे उचक्या लागल्यात का. हा बाबा हे बरं ठीक आहे. आलो मी. आलो. तुम्ही कशाला. आलो ना. खूप इरिटेट होतोय. ते बाबा तुझं यायला निघाले. एक मिनिट तू बस. माझा डॉक्टर आहे ओमकार भोजने नावाचा, त्याला फोन करतो. मला कसं तरी होतंय आता. हॅलो भोजने. हॅलो. हा अरे पशा बोलतोय. मी तुझ्यावर रुसलोय. का लग्न केलंस आणि मित्राला बोलवलं नाहीस. अरे भोजने यार 25 जण अलाउड होते यार. असं काय करू. ऐक ना अरे इथे एक वेगळा प्रॉब्लेम झालाय. आज हनीमूनची रात्र होती आमची आणि इथे जरा एक प्रॉब्लेम झालाय. अच्छा म्हणजे पहिल्याच रात्री तुला डॉक्टर मित्राची आठवण आली. पहिल्याच रात्री हाड दुखायला लागली. हाड वैद्य डॉक्टरला फोन केला असतो. ऐकशील हाडं बिडे दुखत नाहीयेत. माझ्या बायकोला उचकी लागली. पटकन बोला. ठीक आहे एक काम कर. हा मला व्हिडिओ कॉल कर. एक मिनिट मी व्हिडिओ ऑन करतो. हा व्हिडिओ ऑन कर. खूप इरिटेट होते आता मला. छातीत एक काम कर पशा. हा वहिनीला सांग मानवर करायला. मानवर कर. चरबी बघ हे काय कर. उलगट नाही काढता फक्त मानवर डॉक्टरला दाखवायचे. मानवर कर. हा हे बघ. हा पशा. हा ते वहिनींच्या ना गळ्याजवळ डाव्या बाजूला एक नस आहे बघ ती दाब. अच्छा ओके दाब दाब दाब. हा हा. अरे बापरे. अरे हे काहीतरी वेगळं झालं. नाही पशा. अरे पशा चुकलं. काय झालं तू तुझ्या डाव्या बाजूची नस दाबलीस ना. माझ्या डाव्या बाजूची नस दाब. अच्छा इकडची का. हा एक हा थांब. दाब दाब. भोजने मगाशी डुक्कर होता आता गाढव झालंय.
पैशा एक काम कर. मध्ये ना एक 3 नसा असतील बघ. त्या आलटून पालटून दाब. तू ठेव फोन का काहीतरी मला खूप इरिटेट होते आता. ऐक दुखायला लागलो. अरे हे आलात तुम्ही डायरेक्ट. बघा ना सगळं करून झालं. पाणी दिलं प्यायला कोण आठवण काढतं का? बघितलं चॉकलेट दिलं उचकच थांबत नाही. बाबा खूप उचके आले मला इरिटेट होत आहेत आता. खूप इरिटेट होत आहे. काहीतरी करा ना काहीतरी. हो बेटा करतो आपण काहीतरी करूया नक्की करूया. काय झालं एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली लग्नाच्या गडबडीत. कसली? तिचा जरा रात्रीचा प्रॉब्लेम आहे हा. म्हणजे रोज रात्री तिला उचक्या सुरू होतात. लहानपणापासून आहे. आत्ताच नाही काही नाही मी लपवलेलं. लहानपणापासून आहे. रोज रात्री? हा रोज रात्री. पण झोपल्यावर काय नाही. एकदा झोपली की सकाळपर्यंत काही नाही. सकाळी उठल्यावर मग नॉर्मल आहे. तो काही प्रॉब्लेम नाही. हो बेटा झालं. म्हणजे हा एक आयुष्यभर आहे. हे आयुष्यभर म्हणजे सकाळी उठल्यावर मग काही प्रॉब्लेम नाही आहे. म्हणजे हनीमून रात्रीचा नाहीच शक्य? नाही शक्यतो टाळा. कारण तुम्ही ते नाही करू शकणार. पण दिवस आहे हा. आणि एकदा ती झोपली की परत उठवू नका. कारण परत उठल्यावर मग काही सांगू शकत नाही काय होईल ते. हा हनीमून नको हनीसन करू. हनी तुम्ही करा पाहिजे ते करा. हा हे थांबू शकतो त्याला एक उपाय आहे. म्हणजे आहे सोल्युशन आहे. बसा इकडे. काय करतो मी नेहमी असं करतो. बस झालं बेटा. शेवटची 2 मिनिटं अंगाई गीत गायचं. असं झोपवायचं. आणि एखादं अंगाई गीत म्हणजे लिंबोणीचा झाड मागे चंद्र काहीतरी आहे ना ते. कुठलं अंगाई गीत आहे? एक काहीतरी असं अंगाई गीत मी गातो. लिंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. असं तुम्ही गायलात किती झोपते की नाही बघा. झालं बेटा झालं. लिंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. चंद्र झोप हाय की नाही. हे आता तुमच्या मांडीवर का झोपवलं? कारण तुम्हाला त्याची सवय व्हायला पाहिजे म्हणून. लक्षात आलं? हे मी रोज रात्री असं करायचं. एकदा करायचं मग टेन्शन नाही. एकदा झोपली की मग सकाळ काही टेन्शन घेऊ नका. चला हे कसं? हे आता काय संसार आहे थोडंसं ऍडजस्ट करायला लागतं. हा चला येतो मी. मलाही थोडा त्रास आहे तो. म्हणजे माझी वेळ झाली. कसली? एक काम करा अंगाईत घाल. चंदारे कभी तो जमी पर बैठेंगे. अरे काय प्रसादा. अरे हा कुठला हनीमून आहे? एका मांडीवर बायकोला अंगाई गीत गाऊन झोपवलं. दुसऱ्या मांडीवर सासरा अंगाई गीत गाऊन झोपलाय. आयुष्यात असा हनीमून कोणाच्या वाटीला नको. तुमचं हनीमूनचं स्किट नेहमीच सुपर हिट होतं. तसंच ते आजही झालं. तुमच्या हनीमूनला लागलेलं हे उचक्यांचं खग्रास ग्रहण मला जाम आवडलंय. लय भारी. ऐकूया हास्यरसिकांची प्रतिक्रिया. सई? भन्नाट परफॉर्मन्स होता. फार गोड संकल्पना होती. नमा तू जे आज परफॉर्म केलेस ते बघताना खूप मजा येत होती. पण ते करताना अत्यंत अवघड होतं. आणि तू ते इतकं एफर्टलेसली केलंस. म्हणजे जरासुद्धा जाणवू दिलं नाहीस की हे किती अवघड आहे. एवढ्या एफर्टलेसली केलंस. आणि तो जो इथे वाजवत होता ना तेव्हा जे काय केलंस ते अप्रतिम होतं नमा. हे नवीन क्लुप्त्या तुझ्या शोधून काढतेस त्याला सलाम आहे. भावा शायरी बोलण्यात सराईत असल्यासारखे शायरी बोलत होतास. फार मजा आली. फार गोड परफॉर्मन्स होता. आणि सासरे बुवा तुम्ही जिथे जाता तिथे मजा आणताच. इथे पण मजा आली. मला एकदा ती उचकी पुन्हा एकदा ऐकायची. आता तशी जगात भारी. फारच मस्त. फार छान लिहिलं होतं. कल्पना पण मस्त होती. फार मजा आली. आम्ही खूप हसलो. आणि अशीच ग्रहणं लागत राहू देत तुमच्या हनीमूनला. म्हणजे आम्हाला मजा येत राहील. थँक्यू. प्रसादा? वा
बहारदार, खूप मजा आली. तू सुरुवातीला जसं म्हणाल तसं समस्त पुरुष जातीला तुझा हेवा एका गोष्टीसाठी नक्की वाटत असेल पशा, की हा असा माणूस आहे, याला किती वेळा हनीमून साजरा करायला मिळतो. त्याच्यात अडचणी येत असतील पण तरी सुद्धा फार फार मस्त. नमा फार भयंकर अवघड होतं ते आणि खूप स्ट्रेन आलेलं असणं तुझ्या गळ्यावरती. आय कॅन अंडरस्टँड डेफिनेटली. स्वतःला सांभाळ व्यवस्थित, कारण आपला आवाज ही आपली ताकद आहे. आणि मध्ये आधी कधीतरी असा एफर्ट मी नक्कीच समजू शकतो, पण स्वतःच्या आवाजाला त्रास होईल असं शक्यतो काही करू नको. पण एफर्ट हा कमालीचा होता आणि सॅल्यूट करण्याजोगा होता एफर्ट. अफलातून समय मस्त मस्त. तू या स्किटमध्ये आलास तोच उचकीसारखा अचानक आलास आणि मजा आणलीस, खूप मजा आली. तुझी जी उचकी होती ती खूप भन्नाट होती. वंडरफुल, खूप मजा आली. थँक्यू सो मच गाईज. मंडळी, लाकूड तोड्याची गोष्ट लहानपणी आपण सगळ्यांनीच ऐकली आहे, पण आज इथे येणार आहेत 2 लाकूड तोडे. बघूया ते मूळच्या गोष्टीची काय मोडतोड करतायत ते. अरे लय दमायला जायला रे तुझ्या हातला लाकडं तोरून तोरून तुला सांगतो आवरा दमलंय ना. म्हणजे नेहमी पायात येणारे गोले हाताने येत आहेत रे. अरे मी तर तुला सांगतो, 1 नाही 2 नाही तर 3 टायमाला झाडावरनं पडलो रे लाकडं तोडता तोडता. कंबरड एकदम कामात न गेलं रे. अरे वासाऱ्या, ज्या फांदीवर बसशील तिकडेच तोडशील तर पाडणार नाही. अरे पण अरण्या, तुला सांगायला काय झालं होतं की बाबा त्यात फांदीवर बसलायस ती तोडू नकोस, खाली पडशील म्हणून. मी पडता 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 प्याड्या तेवढ्यात मी खाली, प्याड्या तेवढ्यात मी खाली. आई शपथ. वासाऱ्या वेल तर देशील, प्याड्या पडले एवढा वेल तर देशील, तू डायरेक्ट खाली पडायचं. मी काही करू रे. वेल आता वेलच्या शेजारी आलोच तर थोडा वेल काढून या वेल मधलं पाणी पिऊ थोडं थोडं, आणि मग तू लाकडं फोडायला घे बाकीची. फार फोड वासाऱ्या, मी लय लाकडं तोडली, आता तू फोडायला घे. नाही अरण्या, आता तू लाकडं फोड. नाही तू फोड. नाही अरण्या, तू फोड. तू फोड. तू फोड. तू फोड. या मी नाही जा. वासाऱ्या काय केलं? अरे एकुलती 1 कुऱ्हाड आता विहिरीत पडली ना रा. आता आपल्या घरानं आपल्या बायका पुरं आपल्याला जेवायला नाही देणार. अरे एकच कुऱ्हाड होती रे आपली, आपल्या उदरनिर्वाहासाठी. आता काय करायचं? अरे कुणी कुऱ्हाड देता का? कुऱ्हाड या तोकुड लाड्याला, या तोकड्या प्याड्याला, या लाकूड तोड्याला कुणी कुऱ्हाड देता का? कुऱ्हाड कोण देतय का रे? कुऱ्हाड कोण आहे का मदतनीस? रे आमची कुऱ्हाड द्या रे. कुऱ्हाड 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 कुऱ्हाड. अरे कसाले कोकली राहणार रे? त्यान बायना चितकाबऱ्या का जाणार? अरे विहिरीत तरी आरामाने झोपू देणार आहे मला रे. चांगला झोपेल तू उठाडी ते ना टन्नकन ती कुऱ्हाड पडली ना रे माझ्या डोक्यावर. अरे पण तू आतून वर कसा आला? इकडे तुला दाखवतो. तुझ्या डोक्यावर कुऱ्हाड पडली तर कुठे जाशील तू? वर. मग मी कुठे आलो? वर. डोक्यात पडली म्हणून वर आला. मला सांग तुम्ही कोण आहे? लाकूड तोड्या गोष्टीमधले आम्ही लाकूड तोडे आहे. तुम्ही लाकूड तोडे? अरे बाप. अरे त्याने बायने उपात मारू. अरे त्या गोष्टीत 1 लाकूड तोड्या होत्या, 2 कुठून उपटले रे? तुम्हीच बायना उपात मारू. अरे त्या लाकूड तोड्याच्या गोष्टीमध्ये पण एक देवी अशी विहिरीतनं वर यायची. तू कोणाला रे? हा ते बरोबर आहे बा, पण आता तुम्ही लिबर्टी घेतली तर मी पण घेतो. तुम्ही असं समजा की विहिरीतून यक्ष वर आला, धुळ्याच्या यक्ष. तू यक्ष आणि तो मी धुळ्याचा. का बरं? धुळ्याचा यक्ष असू शकत नाही. अरे धुळ्याच्या माणसाने एखाद्या गोष्टीवर लक्ष फिक्स केलं ना, तो डायरेक्ट यक्ष होतो. याला सांग. यक्ष YZ. अरे यक्ष YZ नाही ते.
यक्ष यक्ष मी यक्ष त्यातलं मला एवढं सांग तू कोण कुठला ना इकडून कसं काय आलास? अरे मग असं नीट विचार ना त्यान बाय ना या. तसं बघायला गेलं ना बा तर मी आहे ना मुडचा देवपूरचा आहे आपला देवपूरचा आहे. एक अशी देईन ना ए, ए. आता बोलला धुळ्याचा आहे आता बोलतो देवपूरचा आहे. अरे धुळे आता देवपूर आहे ना रे. मग ते आम्हाला कसं कळणार? हे असं वागवता तुम्ही धुळ्याला जसं काही धुळं आहे ना जगाच्या नाकाशावरच नाहीये. अरे सुंदर शहर आहे ते. तिथे पांजरा नदी आहे 5 कंदील आहे टॉवर बाग आहे. काय रे तू धुळ्याचा गाईड आहेस का यक्ष आहे? तुझ्या स्क्रिप्टवर लक्ष आहे? हा, स्क्रिप्ट अरे मी याच्यात पाहिजे नाही म्हणजे मी देवपूरचा आहे बुवा पण तसा मी मूळचा इंद्रलोकचा आहे. इंद्रलोक. अरे या अरण्या अरे हा आहे ना तर विरारची इंद्रलोक सोसायटी आहे ना तिकडचा आहे. अरे माझा मामे भाऊ तिकडे राहतो. हो 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 तुम्ही फेज 1 की फेज 2? नाही ना रे. मला मी काय बोलतो मला एका दिवसासाठी चावी देतोस? तुला काय चावी पाहिजे रे? म्हणा कुऱ्हाडीला धार लावायची. खोलीत गुपचूप कुऱ्हाडीला दार लावतो तू हा? अरे इथे इथे विहीरच्या कट्ट्यावर पाणी टाकून दगडाने घासून दार लावायचे ना रे. कसं वाटतंय ते उघड्यावर ना लोक बोलतील अबे टाकू. नाही 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 तू डाकू आहेस पण तुझ्याशी डोकं लावण्यात काही पॉइंट नाही बा. अरे अरे मी विरारच्या इंद्रलोकच्या नाही रे मी स्वर्गातल्या इंद्रलोकच्या यक्ष आहे. अरे अरे बघा ना माझ्यावर विश्वास ठेवा ना. ठेवणार आहे वसरे तुझं थोबऱ्यावरून तू ना तिकडचा वाटत नाही इकडचा वाटत. नाही खरंच रे मी तिकडच्याच आहे. माझ्याकडून एक चूक झाली ना. काय झाली? काय काही चूक झाली? मी एका अप्सरेवर भाडलो आणि मी तिच्या हात धरला आणि त्याच्यानंतर काय बोलतोस बाला? ती मला सांग अप्सरा दिसायला कशी चिकनी आहे की रे? अरे सुंदर असते म्हणून ना तिला अप्सरा म्हणतात ना रे. तिने बायना साबण चोड्या का ना 3 वेळा साबण चोडतो तरी चिकना नाही मारीन ना असा. एक तर तुला तुझे वाक्य पाठ होत नाही आणि दुसरा पाठांतर करत असतो त्याच्यामध्येच तू घुसू करतो. अशाने ना सगळं बिघडून जाईल. अरे विहिरीतून मी बाहेर आलो असं दाखवतोय आपण. एखाद दिवशी ना आपल्या तिघांना विहिरीत ढकलतील. प्रेक्षक तर मला बोलू देणार आहे. तर मी आहे ना त्या अप्सरेचा असा हात धरला बा तर तेवढ्या सैनिकांनी बघितलं आणि त्यांनी मला देऊन टाकली बॉ ही शिक्षा. मग मी बोलत्या काय केला अरे माझं चुकलं मला माफ करा रे माझ्याकडून चुकून झालं. मग मला मिळाला उशाप की एखाद्या प्रामाणिक माणसाला तू मदत केली तर तुला परत स्वर्गात स्थान मिळेल बा आणि तू शापमुक्त होशील. आणि इतक्या वर्षांनी बरं झालं तुम्ही आले रे. तुम्हाला सांगतो ही जी विहीर आहे ना ही इतक्या दुर्गम ठिकाणी आहे. या विहिरीत काहीच नाहीये फक्त 2 एवढे कासव आहेत माझ्यासोबत. त्यांचे येडे चाडे बघण्यात माझा जन्म चालला गेला. काय सांगू रे तुम्हाला? मी काय बोलतो ते अजून एवढेच आहेत मोठे नाही जायले. तुम्ही बाय ना किडेल जामून का थाना ते पण तुमच्यासारखे डंगरेचे पण तरी छोटेच आहेत. तुम्ही किती बी भिंडोक असले ना तरी आता माझ्यासाठी तुम्ही देव आहे देव. तुम्ही माझे तारणहार म्हणून आलेले. अरे कितीतरी वर्ष झाले मी या विहिरीच्या बायो बबल मध्ये अडकलेलो आहे रे. तुम्ही दोघं आहे ना माझ्यासाठी 2 डोस आहे. तू पहिला डोस तू दुसरा डोस. मग एक काम कर तू आता मला घे 45 दिवसांनी याला घे. अरे मी तसं फक्त उदाहरण दिलं ना रे. तर आता तुम्ही माझ्याकडून कुऱ्हाड मागा बा मी तुम्हाला ती कुऱ्हाड देऊन टाकीन आणि त्याच्यानंतर मी शापमुक्त होऊन जाईल. तुम्हाला काय करायचे फक्त मागायचे मी तशी पण देऊ शकतो. काय बोलता काय म्हणलं तू? अरे कुऱ्हाड मागा ना रे कुऱ्हाड मागा ना माझे कुऱ्हाड मागायचे या. नको आम्हाला थांबा ना रे तुमच्या पाया पडतो ना रे. काय रे चल बघे काय मागा ना कुऱ्हाड मागा ना माझ्याकडे. काय होईल? अरे मग मी शापमुक्त होऊन जाईल ना. आता तू बोलतोस बरं यक्ष महाराज आम्हाला नको कुऱ्हाड मुद्दाम नका करू ना रे. ताप आहे रे. तुम्ही कुऱ्हाडीसाठी रडत होते की नाही मागा ना कुऱ्हाड मागा. बरं ठीक आहे मागा रे मी शापमुक्त होऊन जाईल. बरं आता देवा सर आमची कुऱ्हाड दे. अरे हा बुंडाला नाही हा बुंडाला नाही हा डुंबाला हो हो डुंबाला हो सांता क्लॉज आहे. सॉरी मला सांगा ही सोन्याची कुऱ्हाड तुमची आहे
हा हा ही सोन्याची कुऱ्हाड आमची आहे. आमची अरे असं नसतं ना रे. मग कसं असतं ना रे? अरे तुम्ही प्रामाणिक राहा ना. अरे कसलं प्रामाणिक? अरे लोखंडाची कुऱ्हाड विहिरीत पडल्याच्या नंतर तू जर सोन्याची कुऱ्हाड दाखवलीस तर कसा माणूस प्रामाणिक राहणार? अरे पण तशीच लाकूड तोड्याची गोष्ट आहे ना. मी विहिरीतून सोन्याची कुऱ्हाड काढतो, तुम्हाला देतो, तुम्ही नाही म्हणता. त्याच्यानंतर मी चांदीची कुऱ्हाड काढतो, तुम्हाला देतो, तुम्ही नाही म्हणता. त्याच्यानंतर मी तुमची लोखंडाची कुऱ्हाड काढतो, तुम्हाला देतो, तुम्ही हो म्हणता. अरे हो ना. आणि त्याच्यानंतर तुमच्या प्रामाणिकपणाची बक्षीस म्हणून मी तुम्हाला 3 कुऱ्हाडी देऊन टाकतो. विचारातला प्याड्या. अरे लहानपणी मी ही गोष्ट ऐकली होती. मी शाळेमध्ये होतो ना तेव्हा मला गुरुजींनी सांगितलेली की सोन्याची कुऱ्हाड दिली तो वसारा तो बोलतो ही माझी कुऱ्हाड नाही. वेळेला काय याराय काय रे घ्यायची ना. नंतर बोलतो चांदीची कुऱ्हाड ही पण माझी नाही. बोल यारा घे ती. नंतर लोखंडाची बोलतो ही माझी आहे. मी बोललो हिच्या हातला यो डोक्यावर पडलाय. मी बोललो आपण एक काम करूया बाहेर जाऊन मोकळं होऊन येऊया. या गोष्टीमध्ये काहीच मजा नाही. मी परत आल्यावर हिच्या हातला एंड काय झालं तो मला कळलाच नाही. ना त्या पोरांनी सांगितलं ना त्या पोरीने सांगितलं ना त्या शाळेतल्या गुरुजीने सांगितलं. पण मी सांगितलं आता सांगितलं. आपली स्टोरी तुला शाळेत होती सॉलिड आहे रे तुला. अरे पण ऐक मला ना हा जाम झोलर वाटतो. मला पण ह्याने 3 कुऱ्हाडी काढल्या आणि ह्याने फक्त लोखंडाची कुऱ्हाड दिली तर अरे ह्याने ही सोन्याची काढली तो सर ही सोन्याची घेऊन कल्टी करूया ना भाई. अरे मी कुठल्या अँगलने ज्वेलर वाटतो रे. एक तर मी तुमची परीक्षा घेतोय आणि मीच पेपर फोडतोय, मीच सगळं सांगतोय ना रे. अरे अरे मी 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 मला हे सांगा ना की ही कुऱ्हाड तुमची नाहीये म्हणून मी शापमुक्त होईल ना रे. बरं ही कुऱ्हाड आमची नाही. धन्यवाद. अरे हा बुंडाला नाही ना हा डुंबाला. डुंबाला हो हो डुंबाला हो. अशी मला सांगा ही कुऱ्हाड तुमची आहे? काय झालं काय काय मला वाटतं या हिरीमध्ये ना सोन्याच्या चांदीच्या मोत्याच्या हिऱ्याच्या सगळ्या कुऱ्हाडी आहेत. आपण एक काम करूया आपण गुपचूप या हिरीत उतरूया आणि सगळ्या कुऱ्हाडी घेऊन जाऊया. उगा त्याला कशाला भाव द्यायचा. तुम्ही काय 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 बी विचार करताय रे. मला सगळं कळतंय. मी यक्ष आहे ना रे. हा काही बी विचार नको करू. तुम्ही बाय ना तुला एकदा भोकऱ्या डोकं फिरलेलं का तुझ्या. हा मी काय सगळ्या कुऱ्हाडी यक्ष आहे यक्ष. मी कॉमेडी स्टार आहे. करा ना रे पाया पडू का. अरे किती त्रास देता रे तुम्ही. ठीक आहे बरं ठीक आहे म्हणा ना ही कुऱ्हाड तुम्हाला नाही पाहिजे. बरं ठीक आहे आम्हाला ॲल्युमिनियमची कुऱ्हाड दे. अरे तू जास्तीच्या बोलू नको ना रे. मला ठरवू द्या ना मी कुठली देणार ते. ही कुऱ्हाड तुमची नाही असं म्हणा फक्त. प्लीज प्लीज पाया पडतो तुमच्या. काय करायचं पण सांग काय ते. नाही नाही म्हणा ना. अरे मी सांगतो ना नाही म्हणा ना. नाही 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 आमची कुऱ्हाड नाही. जाऊ दे तिच्या मायाला काय पाहिजे. अरे हा बुंडाला नाही नाही हा डुंबाला. डुंबाला हो ए डुंबाला हो. ए फालतूपणा नका करू रे. आला 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 आला. ही बघा ही लोखंडाची कुऱ्हाड तुमची आहे? नाही अरे असं काय करता. हीच कुऱ्हाड तुम्ही पाण्यात टाकली होती ना रे. ही कशी तुमची नाही रे. ही नाही आमची नाहीच आहे कुऱ्हाड. तुमची ही आहे. नाही ही आमचा मित्र मंगे आहे त्याची कुऱ्हाड आहे. म्हणजे त्याच्याकडनं आम्ही भाड्याने आणली होती. ती आता घेऊन गेलो तो वसार आमच्याकडनं भाडं घेईल. तुम्ही एक काम करा 2-4 दिवसांनी ही द्या म्हणजे तो पण विसराल ना आम्ही पण विसरू. ती सोन्या चांदीची द्या. आता मी आहे ना इथे 10 जन्म या विहिरीत या कासवांसोबत राहीन पण तुम्हाला कुऱ्हाड देणार नाही. मी काहीच देणार नाही तुम्हाला. मी काय बोलतो आम्ही घरी जातो आमच्या बायकांना घेऊन येतो ना या विहिरीत त्यांना ढकलून देतो. मग त्याच्या बदल्यान तुम्ही आम्हाला एंजोलीला जुली आणून द्या. काय देऊ. एंजोलीला जुली आणून द्या. हा कुऱ्हाडीच्या दांडाना डायरेक्ट तोंडात घालीन तुझ्या. ए माझ्या सोबत फालतूपणा करू नका. मी यक्ष यक्ष. ए तू सिंगल आहे का डबल आहे रे. आहे ना खड्ड्यात गेलं. आता या बाजूला वा 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 वा. लाकूड तोडायच्या गोष्टीची एवढी मोडतोड बघून आम्हाला खरं तर खूप मजा आली. मस्त आला परफॉर्मन्स. जाणून घेऊया हास्य रसिकांची प्रतिक्रिया. सई फारच छान होता परफॉर्मन्स. मला असं वाटतं की या जोडीमध्ये इतिहास बदलायची ताकद आहे आणि तो तुम्ही आज बदललेला आहे. श्यामदादा आज काहीतरी 2-3 नवीन शब्द ऐकायला मिळाले.
ते पुन्हा एकदा ऐकायला आवडतील. जरा साबण 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 चोड्या अंतून बाय ना किडेल जामून. काय काय किडेल जामून. जामून किडलेला जामून. किडे जामून. किडलेलं जांभूळ. वा. या तुम्ही आमच्या व्होकॅब्युलरीमध्ये शब्दकोशामध्ये भर पडत असतात सतत तुमच्या धुळ्याच्या स्टाईलनी आणि ती फारच त्यांनी समृद्ध व्हायला होतं. मजा येते. आणि ही विहीर खूप छान दिसत होती आणि वेव्स खूप छान होत्या श्यामदादा. फारच मजा आली. फारच मजा आली. धमाल धमाल मजा आली. प्रसादा छान सुंदर होता परफॉर्मन्स. मला असं वाटतं कायम जेव्हा जेव्हा तुमच्या तिघांकडे बघतो तेव्हा की पूर्वी पंचतंत्रातल्या गोष्टी असायच्या, आता तुमचे पंच आणि त्याचं वेगळं तंत्र याच्या गोष्टी असतात. श्याम्या मस्त दिसतोयस तू. धुळ्यात आणि धुळ्याच्या माणसांमध्ये काहीतरी यक्ष फॅक्टर आहेच आणि तो तू दरवेळेला वाजवतोस. छान मजा आली. वा 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 क्या बात है. थँक्यू. आणि मंडळी याच बरोबर कार्यक्रमात वेळ झाली तुम्हाला रामराम म्हणण्याची. भेटूया उद्याच्या भागात रात्री 9 वाजता. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीचा चौकार, टेन्शन तडीपार.